हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळीजण? बरे आहेत ना? मी दीपाली माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज माझ्या बाळाला ना मस्त असं झाडू मारायला सुरुवात केली होती, कारण की इतर वेळेस ना ती अजिबात काम करायला नाही म्हणते. साधं दुकानला जरी जा म्हटलं तर ना तिच्याकडं नाहीच असं ऑप्शन असतो. चला म्हटलं आता ही नाही म्हणून आज काय मूड आल्या वाटतं तिला कामाचा, तर काम करते. ही कधीतरी काम तर करते, पण तिचं आज उलटं झालं होतं. ती मेकअप करत बिझी होती. मला लिप बाम लावत होती, स्वतः लावून घेत होती. म्हटलं चला तेचं बघूया. तिच्याकडनं जरा लावून घेतलो, तयार वगैरे झाला. आम्ही बाहेर आलो होतो, थोडंसं काम होतं. तुम्हाला लास्ट एंडला भेटेल काय आम्ही बाहेर आलो होतो, कशासाठी बाहेर आलो होतो. आणि इथं ना ज्वेलरीच्या दुकानामध्ये आलो आम्ही. मस्त असं ज्वेलरी वगैरे बघितला. हे हार वगैरे आराध्या आज पूर्ण व्हिडिओ ना आराध्या शूट केलेले आहेत. जरा समजून घ्या. जरा कॅमेरा वगैरे हल्ला असेल तरी तुम्ही जरा समजून घ्या. इथं मस्त असं मंगळसूत्र वगैरे होते, परत नेकलेस होते, कानातले गळ्यातले, मस्त असं स्टेशनरी दुकान होता. आणि मला काही घ्यायचं आहे ना ते तुम्हाला लास्ट एंडला दाखवते. तुम्ही मस्त असं बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि नंतर ना आम्ही सगळं खरेदी करून घरी आलो. तर मला मटण पुलावचं ना म्हणजे असं सांगितलं होतं, शेजारी होती तिने मटण पुलाव बनवून द्या 2 किलोचं. त्यांच्या घरी पाहुणे येणार होते. पहिल्यांदा डिलिव्हरी झालेली त्यांची बहीण येणार होती, त्यासाठी म्हटलं चालते बनवायचं असेल तर बनवून देते. तिने पण मला म्हणजे भरपूर असं मदत केली. भरपूर म्हणजे जास्त करून तिने मदत केली. फक्त मी फोडणी दिलेलं, बाकी काही केलेलं नाही. मीच मार्केटला जाऊन यूज ना सगळं कांदा टॅमॅटो सगळं कापून मसाला वगैरे सगळं आणून ठेवून दिलं. तर फक्त माझ्याकडून एवढं चुकी झाली, ते गॅस ना थोडंसं स्लो होतं. ते नंतर तिने मोठा गॅस लावला, त्याच्यामुळं थोडंसं हे झाले होते भाताचं, थोडंसं म्हणतात ना ते झालं होतं. मग नंतर इथनं खडा मसाला वगैरे घातला. तमालपत्र, मोठं विलायची, परत ते चक्री फूल, दालचिनी, लवंग, परत छोटं विलायची, असं सगळं घालून दिला. खडा मसाला भाजून घेतला छान असं. नंतर कांदा कापला, कांदा भाजायला घेतला. कांदा थोडंसं कमी वाटत होतं, कारण की 2 किलोचं भात बनवायचं आहे म्हटल्यावर थोडंसं कांदा कमी वाटत होता. मग आणि थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केला, कारण की कांदा टमॅटो वगैरे पुलावला जास्त असले तरच पुलाव छान होतो म्हणतात बघा, तसंच काहीतरी. आणि इथं मस्त असं पुलावला फोडणी देत होते. आणि गरम तर एवढं होत होतं ना त्यांचं. आता फॅन लावलं तर गॅस विजते म्हणून फॅनसुद्धा लावत नव्हते. लय असं म्हणजे गुदमरल्यासारखं व्हालतं मला. तरी तसंच बनवला, कारण की तिने 2 वाजता येणार होते. 2 वाजायच्या आधीच बनवून द्यायचं. तरी पण तिने आम्ही बनवताना वेळेसच आले. म्हटलं आई नका म्हटलं. त्यांचं पण थोडंसं व्हिडिओ घेतलं आहे आम्ही, ते पण तुम्ही बघा. मग नंतर इथं टमॅटो वगैरे घालून फोडणी दिला. अद्रक लसूण पेस्ट वगैरे घातले. मस्त असं फोडणी दिलं. सगळं आपण पुलाव जे घालते ते सगळं घालून ना गडबडमध्ये केले होते. आणि नेक्स्ट टाईम जे भेटेल ना त्यावेळेस करते. इथं चिकन मसाला, बिर्याणी मसाला, पुलाव मसाला असं सगळं टाकून ना मस्त असं फोडणी दिला होता. मी थोडंसं व्हिडिओ फास्ट केला नाही, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आराध्या व्हिडिओ करत होती म्हणताना थोडंसं कॅमेरा हललेला आहे. नंतर थोडं त्यांना चटणी पण ॲड करायची होती. मिरच्या जरा घातलं होतं आम्ही, चटणी पण घातलं. मग नंतर आपलं ते मटण शिजवलेलं सूप वगैरे असते ना ते पण त्याच्यामध्येच फोडणीमध्येच दिला. त्यांच्या घरात कोणतरी आले म्हणून लगेच मी वडणी वगैरे घेऊन स्वयंपाक लागले, कारण की येड्यासारखं काही ही वडणी घेत बसली होती. असं गरम तर एवढं होत होतं की काय सांगायला नको. तसंच घेतलं आम्ही. तिनं पण मला मदत केली भरपूर असं. चला म्हटलं फोडणी वगैरे झालं. हिला तिच्यावर थोडंसं परात झाकून ठेवायचं होतं. परात ते तिकडं होतं ते काढून घेतलं. आणि ते काढल्यानंतर फक्त असं मस्त असं तेल वगैरे सुटल्यानंतर मग असं आम्ही मटण वगैरे घालून नंतर थोड्या वेळाने ना भात घालणार होतो. त्यासाठी पहिल्यांदा मटण घालून घेतलो. बरं म्हटलं आता मटण घालल्यानंतर थोडंसं असं उकळी आल्यानंतर ना बघ भात घालायचं. एक नंबर म्हणजे असं फोडणी देतानाच असं हे व्हालतं मला. चालतंय म्हटलं. तोपर्यंत त्यांचं बाळ वगैरे आलं. म्हटलं अहो आले तरच आता काय करायचं म्हणून. ती पण म्हणजे बिचारी ती करत होती. तिने यायच्या आधी व्हायचं म्हणून करत होती, पण ते काय झालंच नाही तिने यायच्या आधी. तिने आले, तिने बसले. मग नंतर थोड्या वेळानं त्यांचं झालं, माझं स्वयंपाक झालं, कारण की उशिरानंच करायला घेतलेलं. माझं पण काही ते चुकी नव्हती, उशिरानंच घेतलेलं. आणि त्यात ते त्यांचा गॅस आहे ना एकदम छोटंसं बारीक चालू होता. मग असं म्हटलं ते तसंच कसं तरी फोडणी दिलं. पण शिजताना ना खूप प्रॉब्लेम झाला, कारण की एक साईडला शिजत होतं आणि एक साईडला नाही शिजत होतं. त्यासाठी मग ते शिजायलाच थोडंसं प्रॉब्लेम झाला. असं म्हटलं. तिने पण काय केलं, त्यांच्याकडं मोठी शेगडी होती. मग नंतर तिने लावलं. मी वरती आले तोपर्यंत त्यांची पाहुणे आले. बघू शकता इथं तिने बाळाला घेऊन आले होते. त्यांच्या तोंडावर असं चपाती वगैरे डिलेवरी झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी आले होते. म्हटल्यानंतर ना थोडंसं असं म्हणजे चपाती वगैरे ओवाळून टाकायचं त्यांचा कार्यक्रम चालू होता. आराध्येच बाहेर जाऊन व्हिडिओ वगैरे घेतले. मी तर काय बाहेर गेलेच नव्हते, कारण की मला तिथं फोडणीपाशी बसून बघत होते. हे बघा बाळ, मुलगी आहे, क्यूट आहे, छान आहे, मस्त होती. तिचं पण थोडं
थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे. मग नंतर ना इथं तांदूळ वगैरे धुवून घातली तिनंच. मी म्हटलं घाल बाई आता तू तेवढं, आणि मी म्हणजे खालीवरती करते, कारण भिजवलेला तांदूळ असतो. जास्त असं खालीवरती करायला जाऊन पण ते तांदूळ काय होतं, तुटतं, परत भात आहे ना घिज होतं. त्याच्यामुळं लय लक्ष देऊन करावं लागतं आणि थोडं हळूहळू हलवायलाच ते हलवावं लागतं. तिला म्हटलं तू तांदूळ घाल. मग नंतर मी हलवून ना पाणी किती लागते तेवढं बघून, थोडंसंच पाणी लागते. जे आपण तांदूळ भिजवलेलं एवढं सुद्धा लागत नाही, 1 कळशी सुद्धा लागत नाही, अर्धा कळशीच्या बी थोडंसं पाणी लागतं. ते घालून घेतलं छान असं. तिला म्हटलं थोडं शिजल्यानंतर ना कोथिंबीर वगैरे मार. आणि नंतर मी वर आले, त्यांच्या घरात भरपूर पाहुणे आले होते. म्हणतात मी काय जास्त वेळ त्यांच्या घरात बसले नाही. मीठ वगैरे टाकला बघून, टेस्ट बघून म्हटलं तुझं बघ. मी येते तर तोपर्यंत तिनं भात आहे ना थोडंसं खाली लावून लागलं. ते बघू शकता इथं पुलावचं मस्त असं दिसत होतं. मग नंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला मी ते जे सकाळी मी ज्वेलरीच्या दुकानात गेले होते ना, तिथनं काय काय आणले तुम्हाला दाखवते. मस्त असं पैंजण घेतलं होतं. हे आहे ना घुंगरूचे पैंजण श्रद्धाबाईला पाहिजे होते. मग ती म्हटली मम्मी मला घुंगरूचीच पाहिजे पैंजण. मग तिला घुंगरूचं घेतलं. मग आराध्याबाईला विचारलं तुला कसले पाहिजे, तर ती म्हटली मला साधे पाहिजे. हे ना कानातले मी डेली यूजसाठी घेतले, कारण की मला डेली यूजसाठी कानातले नव्हते. दुसरे होते ना ते सारखं पडत होते. म्हटलं असलेच घ्यायचं मला, म्हणून मी तसले घेतले. आणि हे आहे ना श्रद्धाचे सिंपल खड्याची घेतली तिनं, कारण की तिला घुंगरूची अजिबात आवडत नाही. म्हटले मम्मा मला घुंगरूची नको आहेत. मग ही जी कडी निघलेली ते कडी वगैरे बसवून घेतलं. मस्त असं तिचे पण छान आहे आणि तिची पण छान आहे. आता काय तर सण वगैरे येणार, त्यांनी घालणार मस्त असं. हे बघू शकता माझे चेनमधले आहे ना मंगळसूत्र आहे. मस्त असं 2 वाटे आहेत, चेनमधलं मंगळसूत्र आहे. कलर वगैरे जात नाही म्हटलं, आता बघू असली सोन्याचं नाही तर आता नकली घालूनच हौस पडावं, कारण की सोन्याची भाव तर गगनात मावेना. एवढं मोठं सोन्याचा भाव झाला, आपल्या लायकीप्रमाणेच आपण घालावंच म्हणून मी हे असं घेऊन आलेलं आहे. कारण की माझ्याकडे मंगळसूत्र नव्हता, परवा पहिल्याचं होतं ना ते उतरलं होतं, म्हणून ते आत्ता घेऊन आले. मग नंतर कानातलं वगैरे घालून बघितला, मस्तच बसला, छान वाटत होतं. नंतर गळ्यातलं पण घालून बघितलं, एकच नंबर गळ्यातलं पण दिसत होतं. आणि तुम्ही सांगा कमेंटद्वारे तुम्हाला कसं वाटलं. मग नंतर मी आहोंना विचारले कशी दिसते सांगा, तर त्यांनी म्हटले छान दिसते. नवऱ्याने सांगितलं छान दिसते म्हटलं. तर विषय संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. चला बाय.